चिंता त्यांनाही मागता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरूप झाले जाणणे आपले निर्णय ठाई हरिरूप ध्यानी हरिरूप मुनी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हरबली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे. सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या प्रतिवार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. नाथ महाराजांच्या हरिपाठाचा विचार आपण या वर्षीपासून सुरू केलेला आहे. नाथ महाराजांच्या हरिपाठातला पहिला अभंग आपण विचारात घेतो आहोत. हरिपाठ ही रचना नाममहात्म्य सांगणारी आहे. नामाचं महात्म्य सांगणं, नामाचा परिणाम सांगणं, नामाची व्यापकता सांगणं, नामाची साधन रूपता, नामाची साध्य रूपता, नामाचं स्वरूप याकरता म्हणून हरिपाठाचा विचार आपल्याला करता येतो. संत महात्म्यांच्या ज्या ग्रंथरचना असतात या ग्रंथरचनांमधून सामान्य माणसाच्या अधिकार भेदानुसार ग्रंथाचं वैविध्य निर्माण होत असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग रचनांचा किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा अनुभवामृताचा विचार केला तर तसं जसं चिंतन करता येतं तसं नाथ महाराजांच्या वाङ्मय संपदेच्या बाबतीतही आपल्याला हा विचार करता येत असतो. नाथ महाराजांची काही स्फुट रचना आहेत, नाथ महाराजांची काही भाष्य आहेत, नाथ महाराजांच्या काही टीका आहेत, नाथ महाराजांची स्वतंत्र ग्रंथरचनाही आपल्याला पाहता येते. तसं या सगळ्यामधून सामान्य माणसाला आपला परमार्थ सोपा जावा, परमात्म प्राप्तीचा आनंद त्याला सहजतेनं भोगता यावा, भगवंताची प्राप्ती त्याला आहे त्या संसाराचा त्याग न करता व्हावी याच्याकरता म्हणून हरिपाठासारख्या अभंगांची निर्मिती संतांच्या वाङ्मयामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आपण काल त्या संबंधामध्ये असं बोलत होतो की नाम हे या साधनाचा विशेषत्वानं विचार हरिपाठामध्ये झाला. साधनेचं साधनत्व हे 3 गोष्टींवर अवलंबून असतं. एकतर त्या साधनेने स्वतःही शिल्लक राहतं तर त्याला साधन म्हणता येत नसतं. पंढरपूरपर्यंत जाणारी एस-टी जर पंढरपूरला सोडल्यानंतर, पंढरपूरला गेल्यानंतर एस-टीचा आपला संबंध संपून जातो. मग ती एस-टी परत आली काय, ती पुढं कुठं गेली काय, तिला काही त्रास झाला का, तिला काही अपघात झाला का, आपल्या जागेवर कोणी बसलं का, ती जागा तशीच राहिली का, याच्याशी आपला काही संबंध नसतो. तसंच साध्यप्राप्तीनंतर त्याचा आपला संबंध तुटावा लागतो तर त्याला साधन म्हणतात. साध्यप्राप्तीनंतर म्हणजे साधनेला एक कालपरिच्छिन्नता लागते असा त्याचा सरळ अर्थ झाला, असा त्याचा सरळ अर्थ झाला. म्हणजे साधनेचं साधनत्व विचारात घेताना या 3 अंगाने विचारात घेता येतं. काल आपण त्याचा विचार करून आलो. कुठल्याही साधनेचं कुठलंही महात्म्य ज्या वेळेला आपण लक्षात घेतो, काल आपण त्याही विचाराला प्रारंभ केला होता. कारण हरिपाठ ही बहुतांश वेळेला उपासना म्हणूनच पाहिली जाते. ही आमची उपासना आहे. रोज आम्हाला हरिपाठ म्हणायचा आहे, रोज आम्हाला इतकं नामस्मरण करायचं आहे, आम्ही ठरवून घेतो. पारमार्थिक जीवनामध्ये प्रवेश करताना एखाद्या गुरूंकडून, एखाद्या महात्म्यांकडून, एखाद्या ग्रंथांमधून आपल्याला हे कळतं की आपण नामस्मरण केलं पाहिजे. ते विशिष्ट वेळेला केलं तर अधिक बरं, विशिष्ट संख्येने केलं तर अधिक बरं. त्याच्यामुळे एक साधनेला शिस्त लागते. याकरता आपण काहीतरी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नामध्ये आपण असं ठरवतो की रोज कमीत कमी एक 10,000 रामकृष्ण हरीचा जप आपला झाला पाहिजे. असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्या 10,000चा विचार करताना हे 10,000 झाले पाहिजेत अशा आग्रहाने जेव्हा आम्ही प्रवृत्त होतो ना, तेव्हा त्याला एक
त्या साधनेला साधना न म्हणता उपासना असं म्हणतात. ती उपासना काय आहे, त्या उपासनेचा परिणाम काय आहे, उपासना कशाला म्हणतात या संबंधात आत्ता बोलत नाही. कारण उपासनेचं म्हणून एक स्वतंत्र महात्म्य आहेच आहे. अभ्यास करावा की करू नये, उपासना करावी की करू नये, उपासनाही करावी, अभ्यासही करावा. उपासनेच्या जागी उपासना श्रेष्ठ असते, अभ्यासाच्या जागी अभ्यास श्रेष्ठ असतो. याचा विचार जर आपण केला तर आपल्याला हे लक्षात येतं. उपासना आणि अभ्यास या दोन्हीची माणसाला अत्यंतिक गरज आहे असं आपल्याला म्हणता येतं. का म्हणता येतं, का असं मानायचं, याचा विचार थोडासा आपण करून आलो. कारण माणसाच्या जीवनामध्ये बुद्धिजन्य आनंद आणि भावजन्य आनंद असे दोन आनंद माणसाला अपेक्षित असतात. आपल्याला प्रत्येक वेळेला बुद्धीचाच आनंद, काही चिकित्सा करूनच आनंद मिळाला पाहिजे असं बंधन नसतं. काही काही वेळेला एखादं लहान मूल आहे, ते रांगत रांगत येतं. ज्ञानोबांनी दिलेलं उदाहरण जर द्यायचं झालं तर बालक बापाची ताटी रिगे ते बापा तेच जेवू लागे, हे उदाहरण ज्ञानोबांनी दिलं ना. एखादा बाप जेवायला बसला, लहान मूल रांगत रांगत येतं, बाप जिथे जेवायला बसलेला असतो बापाच्या मांडीवर बसतं, बाप ज्या ताटामध्ये जेवत असतो त्या ताटातच हात घालतं. ते हात घातल्यानंतर तो अन्न घास उचलतं भाताचा आणि आपल्या तोंडामध्ये घालतं आणि तो आवडला नाही म्हणून तसाच तो घास त्याच उष्ट्या हाताने बापाच्या तोंडामध्ये घालतो. आता मुलाचं हे जे करणं आहे, हे करणं बापाने याची चिकित्सा करावी का? मूल रांगत येत असताना त्याच्या हाताला माती लागली आहे का? त्याचं उष्ट मी खाणं बरोबर आहे का? त्याने असं माझ्या अंगावर येऊन बसावं का? ते सगळं अन्न खाताना माझ्या अंगावर किती पडलं, मग माझ्या अंगाला खरकटं लागलं, मग असं ह्याची चिकित्सा बापाने करावी का? करू नये. मुलगा अन्न सेवन करवतो, मुलगा आपल्याला मुखामध्ये त्याच्या मुखातलं काढून घालतो, याच्यामध्ये भावजन्य आनंद आहे, याच्यामध्ये बुद्धिजन्य आनंद नाही. याच्यामध्ये बुद्धिजन्य आनंद नाही, याच्यामध्ये भावजन्य आनंद आहे. पण एखादा ग्रंथ वाचत असताना तो ग्रंथ आपल्या मित्राचा आहे, ते पुस्तक आपल्या मित्रांनी लिहिलेलं आहे म्हणून मित्रांनी लिहिलं आहे, आपल्या ओळखीच्या माणसांनी लिहिलं आहे म्हणून लिहिलेलं सगळंच मान्य करायचं आणि त्याचा आनंद मानायचा, असं होत नसताना जे लिहिलेलं आहे त्याची बुद्धिपूर्वक चिकित्सा झाली पाहिजे. आम्ही जे वाचतो आहोत ते आम्हाला ग्रहण करताना यथार्थतेनं कळालं पाहिजे. आणि कळाल्यानंतर जर आम्हाला त्याचा मुद्दा आवडला असेल तर माझ्या मित्रांनी किती छान विचार मांडला याचा जो आनंद आम्हाला मिळतो तो भावजन्य आनंद नसतो, तो बुद्धिजन्य आनंद असतो. या दोन्ही आनंदाची गरज असल्यामुळे काही वेळेला आपल्याला भावजन्य आनंद प्राप्त करून घ्यावा लागतो, काही वेळेला आपल्याला बुद्धिजन्य आनंद प्राप्त करून घ्यावा लागतो. आणि आपल्या संप्रदायामध्ये अध्यात्माचा विचार करत असताना भावजन्य आणि बुद्धिजन्य अशा दोन्ही आनंदाची गरज आहे. म्हणून बुद्धिजन्य आनंदाकरता ग्रंथाचा अभ्यास करा आणि भावजन्य आनंदाकरता ग्रंथाची उपासना करा. ज्ञानेश्वरीची नुसती पारायण करत राहा, याच्यानं भावजन्य आनंद प्राप्त होतो. आणि ज्ञानेश्वरीची प्रत्येक एक ओवी घेऊन त्या ओवीचा शब्दशः अर्थ लक्षात घेऊन ज्ञानोबारायांना याच्यामध्ये नेमकं काय मांडायचं आहे ते मांडताना ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातली आपल्या कल्याणाची काय तळमळ आहे आणि ज्ञानोबारायांनी मांडलेल्या शब्दातून त्याच्या अर्थातून जीवनाचं कोणतं रहस्य आपल्यापर्यंत पोचतं आहे याचा विचार करून जर आम्ही त्याची थोडी चिकित्सा करू तर त्या चिकित्सेतून आम्हाला प्राप्त होणारा जो आनंद असतो तो बुद्धिजन्य आनंद असतो. आम्हाला दोन्हीची गरज आहे. आम्हाला उपासनाही लागणार आहे, आम्हाला अभ्यासही लागणार आहे. याच्याकरता उपासना आणि अभ्यास या दोन्हीची आवश्यकता आपल्याला सांगण्यात आली. काल आपण थोडासा त्या संबंधामध्ये विचार करून आलो की काय आपल्याला त्या संबंधामध्ये विचार करता येऊ शकतो. परंतु एवढ्यावर भागत नाही, एवढाच विचार आपल्याला मर्यादित ठेवता येत नाही. मग या उपासनेचा हरिपाठ ही उपासना जशी आहे तसा हरिपाठाचा स्वतंत्रतेनं अभ्यासही झाला पाहिजे. कारण हरिपाठामध्ये संतांच्या वाणीतून जेव्हा भाव व्यक्त होतो तेव्हा संतांच्या भावाला सुद्धा ज्ञानाचं अधिकरण असतं.
संतांचं ज्ञान जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्या ज्ञानाच्या मागे तुमच्या माझ्या कल्याणाचा भावही असतो. नुसता भाव आणि नुसतं ज्ञान या दोन्ही गोष्टी संतांच्याकडे वेगवेगळ्या रूपानं कधी येत नाही. आपण विचार करून पहा, मी याची उदाहरणं आपल्याला देतो. पसायदान आपण रोज म्हणतो. या पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना तुमच्या माझ्या कल्याणाची अत्यंतिक तळमळ आहे हा भाव व्यक्त होतो की नाही? तर होतो. पण खळांची व्यंकटी सांडो पासून ते दृष्टादृष्टा विजय होवा वेजी इथपर्यंतचा मानवी जीवनाचा प्रवास हा नुसत्या भावाने होणार नाही ना, याच्या मागे कुठेतरी ज्ञानाचं अधिकरण लागतं. याला स्वजीवनामधल्या होणाऱ्या परिवर्तनाचं भान लागतं. मला अशा पद्धतीनं बदलायचं आहे, माझं खलत्व मला टाकून द्यायचं आहे, माझ्या जीवनामध्ये सत्कर्माची आवड वाढती राहिली पाहिजे, मला स्वधर्माचा सूर्य दिसला पाहिजे, मी ग्रंथोपजीवी झालो पाहिजे. हा सगळा जो विचार आहे या सगळ्या भावाला कुठे ना कुठेतरी ज्ञानाचं अधिकरण द्यावं लागतं. म्हणून भाव आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. आणि असा विचार जर आपल्याला करता आला तर ग्रंथाची उपासना आणि ग्रंथाचा अभ्यास हा हरिपाठाचा आपल्याला करता येईल असं आपल्याला म्हणता येतं. आणि हा विचार करताना आपण हरिपाठाची रचना कशा करता करण्यात आली आहे? तर तुम्हाला आम्हाला या प्रपंचामध्ये राहून परमात्म तत्व साधता यावं म्हणून. कारण आमच्या काय होतं दुर्दैवाने, परमार्थ आणि प्रपंच या दोन गोष्टी एका काळामध्ये घडाव्यात असं घडत नाही, असं होत नाही. तुकोबारांनी म्हटलं, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी नये त्यासी, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा, तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे, असं तुकोबारांनी म्हटलंय. एकाच वेळेला दोन ठिकाणी मी हात ठेवतो असं चालत नाही. मी प्रपंचही करतो आणि मी परमार्थही करतो असं चालेल का? तर चालत नाही. ज्या वेळेला आपण प्रपंच करत असतो त्यावेळेला परमार्थाचं आपलं भान सुटलेलं असतं आणि ज्या वेळेला आपण परमार्थ करत असतो त्यावेळेला प्रपंचाचं आपलं भान सुटलेलं असतं. एखादा मनुष्य घरामध्ये काही चिंता निर्माण झाली, भांडण झालं, घरामध्ये काही वाद झाला, काही त्रास झाला म्हणून बाहेर पडला आणि मंदिरामध्ये येऊन वारकरी भजन करत होते त्या भजनामध्ये बसला, रागारागाने बसला. भजन चालू होतं, हे भजन ऐकता ऐकता तोही डोलायला लागला आणि भजनामध्ये तल्लीन होऊन गेला. ज्या वेळेला तो भजनामध्ये रामकृष्ण हरी म्हणत होऊन तल्लीन झाला होता त्यावेळेला त्याला घरामध्ये झालेल्या भांडणाचं स्मरण नव्हतं, हे लक्षात घ्या. कारण वेदांताचा नियम असा आहे की वृत्ती एका वेळेला एकाच विषयाला ग्रहण करते. विषय दोन विषयाला एक समयावच्छेदाने ग्रहण करणं हा वृत्तीचा विषय नाही. वृत्ती एका वेळेला एकाच विषयाकडे जाते. दोन दोन विषयाकडे वृत्ती एकाच वेळेला, दोन कामं एकाच वेळेला करता येत नाहीत. आपल्या जुन्या मराठीमध्ये असं म्हणत असत की फुटाणे खाता खाता शंख वाजवता येईल का बघा बरं. ज्या वेळेला फुटाणे चावायचे त्याच वेळेला शंख वाजवायचा, जमेल का? असं जमत नाही. कारण फुटाणे खाणं ही चावण्याची क्रिया आहे आणि शंख वाजवणं ही फुंकण्याची क्रिया आहे. चावणं आणि फुंकणं एका वेळेला होत नाही. वृत्ती एका वेळेला एकाच विषयाचा आश्रय करेल. दोन दोन विषयाचा आश्रय एका कालामध्ये करणं वृत्तीला शक्य नसतं. त्यामुळे वृत्ती ज्या वेळेला प्रपंचाकडे जाते त्यावेळेला परमार्थाकडे ती नसते आणि ज्या वेळेला परमार्थाकडे वृत्ती जाते त्यावेळेला ती प्रपंचात नसते. जसं भजन करता करता घरच्या परिस्थितीचं स्मरण राहत नाही तसं घरच्या परिस्थितीत अडकला तर देवाचंही स्मरण होत नाही, हाही अनुभव आहेच की माणसाला. प्रापंचिक चिंतनामध्ये अडकलेल्या किंवा चिंतेमध्ये अडकलेल्या माणसाला भगवंताचं पटकन स्मरण होत नाही. म्हणजे एका वेळेला एकच करता येतं. भागवताने एक गमतीचा दृष्टांत दिला, मी थोडा वेगळ्या अंगाने आपल्यासमोर ठेवतो. साधारणपणे आपल्याला काय वाटतं की मनुष्य किती पायावर चालतो? मनुष्य चालतो किती पायावर? आपलं उत्तर आहे 2 पायावर चालतो. आता मी थोडंसं आपल्याला स्पष्ट सांगतो. चालताना मनुष्य जेव्हा एक पाऊल पुढे ठेवतो तेव्हा मागचं पाऊल जमिनीवर असतं का उचललं जातं? उचललं जातं. दोन्ही पावलं जमिनीवर असतील तर तो उभा राहिला असा त्याचा अर्थ होतो, तो चालतो असा त्याचा अर्थ होत नाही. चालताना एक पाऊल टाकलं जातं जेव्हा पुढचं पाऊल स्थिर होतं, मागचं पाऊल उचललं जातं.
आणि मागचं पाऊल जेव्हा पुढं टाकलं जातं तेव्हा स्थिर केलेलं पाऊल उचललं जातं. म्हणजे दरवेळेला जमिनीवर किती पावलं असतात? एकच पाऊल असतं. मग माणूस किती पायावर चालतो? माणूस चालतो किती पायावर? एकाच पायावर. एका पायावर चालता येतं का? येत नाही. मग माणूस किती पायावर चालतो? 2 पायावर चालतो. मग हे 2 पायावर चालणं हे आहे का? असं होत नाही. ज्या वेळेला एक पाऊल पुढं टाकून स्थिर केलं जातं तेव्हा मागचं पाऊल जसं अधांतरी होतं, तसं प्रपंचामधलं आपलं एक पाऊल पडलं की परमार्थाचं पाऊल अधांतरी होतच असतं. आणि परमार्थाचं पाऊल पुढे जाऊन स्थिर झालं की प्रपंचाचं पाऊल अधांतरी होत असतं. याला चालणं म्हणतात. हा जीवन आहे. जीवनाचा प्रवास हाच आहे. एका वेळेला एकच पाऊल आपलं जमिनीवर असतं. 2-2 पावलं जमिनीवर राहत नाहीत. एका वेळेला प्रपंच तरी करता येईल, परमार्थ तरी करता येईल. आम्हाला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे? हा पुन्हा अडचणीचा प्रश्न आहे. आम्हाला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे? आपण काही उत्तर द्या, काही उत्तर द्या. आपल्याला जर प्रपंच करायचा असेल तर तुम्ही प्रवचनाला आला कशा करता? आणि तुम्हाला जर परमार्थ करायचा आहे तर हे झाल्यावर पुन्हा कुठं जाणार आहे? मग कशा करता? मग हे कशा करता चाललं? आम्हाला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा? याचं एक उत्तर आमच्याकडे नाही. आमच्याकडे याचं एक उत्तर नाही. प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे? प्रपंच तरी म्हणा, परमार्थ तरी म्हणा, दोन्ही म्हणता येत नाही. सगळ्यांच्या मनात याचं एकच उत्तर आहे. प्रपंच करायचा आहे का परमार्थ? दोन्ही थोडं थोडं करायचं आहे. हे आमचं मनातलं उत्तर आहे. आम्हाला दोन्ही करायचं आहे. प्रपंचही करायचं आहे, परमार्थही करायचा आहे. आम्हाला देव भेटावा वाटतो, पण आम्हाला प्रपंच सोडायची इच्छा नाही, तयारी नाही. आणि आम्हाला प्रपंचाचा कंटाळा येतो, पण आम्ही परमार्थामध्ये पूर्णतः प्रवृत्त होत नाही. या दोन्ही अडचणी आहेत आमच्यासमोर. प्रपंचाचा कंटाळा आलाय की नाही? आलाय. रोज उठायचं तेच, रोज उठायचं तेच. पुरुष सकाळी उठला की तो आपलं सकाळी स्नान वगैरे करतो, काही गंध वगैरे लावतो, नोकरीला जातो, तिथं राबतो. संध्याकाळी थकून घरी येतो. आला की पुन्हा काहीतरी असतंच घरामध्ये किरकिर. हे संपलं, ते संपलं, भाजी संपली, दूध संपली, मोहरी संपली, तेल संपले, हे असतंच आहे. पोरांची किरकिर असतेच आहे. वही संपली, पेन्सिल संपली, पुस्तक असंच झालं, पुस्तक संपलं, गाईड पाहिजे, हे पाहिजे, ते शिक्षक नीट शिकवत नाहीत, मार्कच कमी पडले, हे चालत राहत. पुन्हा तो कसं तरी काहीतरी ते सगळं बनवतो. रात्री झोपतो, झोपही नीट लागत नाही, तर सकाळी उठून पुन्हा नोकरीला जावं लागतं. बायकांचं तरी ह्याच्यापेक्षा वेगळं काय? सकाळी उठल्यापासून नवऱ्याचा डबा, मुलांचा डबा, सासू सासऱ्याचं बघा, त्यांच्या वेळेवरची जेवणं बघा, त्यांनी औषध घेतलं की नाही बघा, नवऱ्याने औषध घेतलं की नाही बघा, मुलांना काही त्रास झाला का बघा. दिवसभर राबा. दुपारच्या वेळेला 2 घास पोटात टाकून थोड्या वेळ बसा म्हणलं की नणंद तरी येते, भाऊजाई तरी येते, कोणीतरी येतं, ताप होतो, पोरं तरी कुठकल तरी पडतात, नवऱ्याला तरी काहीतरी त्रास होतो, माहेरून तरी काहीतरी निरोप येतो. कसं तरी संध्याकाळपर्यंत काहीतरी आटोपावं म्हटलं तर रात्री नीट झोप हे चालूच आहे की. कोण सुटलं याच्यातून? स्पष्ट सांगायचं तर इंद्र ब्रह्मदेवही याच्यातून सुटले नाहीत. कोण सुटलं याच्यातून? बरं, एवढा सगळा संसाराचा कंटाळा येतो, मग द्या ना सोडून. येतो ना कंटाळा, नको वाटतंय ना हे, मग द्या ना सोडून. जाऊ द्या, पिढा गेली एकदाची, द्या सोडून संसार, निघा बाहेर याच्यातून, निघा. नाथ महाराजांचा एक भारूड आहे, वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. नाथ महाराज बोलतात. आमच्याकडे लोक येतात पंढरपूरला, मुंबई वगैरेच्या ठिकाणी नोकरी करत असतात. वारीला वगैरे आले की आम्हाला कधीतरी भेटतात आणि सांगतात, महाराज फार कंटाळा आलाय हो, असं वाटायला लागले हे सगळं सोडावं कुठंतरी जावं. मग सगळ्या गप्पा झाल्यावर आम्ही विचारतो, मग कुठं जायचंय? ते म्हणतात घरीच जायचंय. मग सांगितलं कशाला मला हे सगळं, ह्याचा सगळ्याचा कंटाळा आलाय म्हणून? कशा करता संसाराच्या तक्रारी करायच्या? जर सोडायचा नाही ना तर तक्रार करायची नाही. जर आम्हाला संसार मनापासून सोडायचा नसेल तर तक्रार करायची नाही, आणि तक्रार करायची असेल तर त्या क्षणी सोडून बाहेर पडायचं. जमतंय का दोन्ही? दोन्ही जमत नाही. आम्हाला तक्रारही करायची आहे आणि आम्हाला तिथं राहायचंही आहे. तुझं माझं जमनान तुझ्या विना कर्मना, हे आमचं संसाराबरोबर अखंड गणित आहे. आम्हाला संसाराच्या तक्रारी करायच्या. भेटलं की संसाराशिवाय दुसरं कोणी काही बोलत नाही.
काही बोलत नाही. आज असंच झालं, आज तसंच झालं, बायकोच असं म्हणाली, मुलं असं उलटं बोलायला लागले, त्यांनी घेतलेले पैसेच दिले नाहीत, त्याला पैसे द्यायची चिंताच लागली. हेच अखंड संसाराच्या तक्रारी आहेत. एवढ्या तक्रारी आहेत तर द्या सोडून. सोडता येत नाही. मग याच्याकरता काय करा? संसार जर सोडता येत नसेल पण तरीही परमार्थ करण्याची इच्छा असेल तर त्याच्याकरता सर्वोत्तम पर्याय काय असेल तर तो हरिपाठ आहे. असोनी संसारी जिवे वेगू करी, ज्ञानोबराय बोलतात ना, तसंच नाथ महाराजांचं चिंतन आहे. आपल्याला पुढे येणार आहे, ते आत्ता बोलत नाही. आम्हाला सुद्धा संसारात राहून काही परमार्थ करण्याची इच्छा आहे. पूर्ण परमार्थाकरता आम्हाला सगळा संसार सोडायचा नाही आहे. सोडायचा नाही म्हणण्यापेक्षा आम्हाला सोडता येत नाही, ही आमची अडचण आहे. सोडता येत नाही. जसा संसार सोडता येत नाही तसा परमार्थही पूर्णतः करता येत नाही आणि सोडता येत नाही. कारण आमचा भाव आहे, आम्ही देव मानणारे लोक आहोत, आम्ही संत मानणारे लोक आहोत. संत वाङ्मयावर आमची श्रद्धा आहे. पसायदान म्हटलं की पटकन आम्ही हात जोडतो. हरिमुखे म्हणा म्हटलं की लगेच पुण्याची गणना कोण करी पुढे म्हणून जातो आम्ही. आमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, श्रद्धा आहे. मग हे सगळं असेल तर आम्हाला धड परमार्थ करता येणार नाही, धड प्रपंच करता येणार नाही. याच्याकरता आमच्या प्रपंचात राहून आम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर त्याच्याकरता संतांनी केलेली व्यवस्था म्हणजे हरिपाठ आहे. हा हरिपाठ तेवढ्या करताय. आपण काल त्या संबंधामध्ये म्हणून बोललो होतो की हरिपाठाची निर्मिती काय? हरिपाठ म्हणजे नाम महात्म्य आहे. हरिपाठ, पाठ म्हणजे पठण, पठण म्हणजे जप, जप म्हणजे पुन्हा पुन्हा करणं, पुन्हा पुन्हा करणं म्हणजेच अभ्यास. दोन्हीची एकवाक्यता आपल्याला करता येते. उपासना म्हणजेच अभ्यास होऊन जातो आणि अभ्यास म्हणजेच उपासना होऊन जाते. आपण विचार करा, हरिपाठ करा. मी पुन्हा सांगतो, पाठ करा म्हणजे काय? त्याचं पठण करा. हरी या नावाचं पठण करा. पठण करा म्हणजे काय करा? हरी या नावाचा जप करा. जप करा म्हणजे काय? ते नाम पुन्हा 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 घेत राहा आणि एकच गोष्ट पुन्हा 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 करणं, यालाच अभ्यास असं म्हटलं जातं. अभ्यास पौनः पुण्येन करणं अभ्यासमिति कथ्यते. पुन्हा पुन्हा करणं यालाच अभ्यास असं म्हटलं जातं. मग असा जर अभ्यास आम्हाला करायचा असेल आणि ते जर उपासनेसह करायचा असेल, उपासना आणि अभ्यासाची एकवाक्यता व्हायची असेल तर त्याच्याकरता म्हणून हरिपाठाची व्यवस्था आपल्याला पाहता येते. नाथ महाराजांनी आपल्याला हरिपाठाची रचना तेवढ्या करता करून दिली. आपण काल त्याचा विचार करूनही आलो थोडाफार. आता हे जे कारण का या नामाचं महात्म्य आपल्याला कळावं. कुठलंही महात्म्य, कोणत्याही पदार्थाचं, कोणत्याही तत्वाचं ज्या वेळेला आम्ही महात्म्य पाहतो तेव्हा ते महात्म्य कसं बघायचं असतं याचा विचार करताना ते महात्म्य, त्याचं महिमान जर आम्हाला कळायचं असेल तर त्याच्याकरता 4 गोष्टी पहा. काल पहा, अधिकार पहा, परिणाम पहा आणि स्वरूप पहा. पहिल्यांदा काल कोणता आहे तो बघा. कारण कालाचा परिणाम आपल्या साधनेवर होत असतो. आपल्याला नामाचं महात्म्य कळवून घ्यायचं आहे ना, मग नामाचं महात्म्य कळवून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता पहिल्यांदा काल कोणता आहे तो बघा. कारण नामाला महत्त्व ज्या काळामध्ये येतं तो काळ आमच्या समोर आहे. तो काळ आमच्या समोर आहे. कोणता काळ आहे? कलियुग चालू आहे आणि कलियुगामध्ये अन्य कोणत्याही साधनेपेक्षा नामाला महत्त्व जास्त आहे. आपण हे नेहमी सांगतो. भागवतानी चिंतन करताना सलग 12 स्कंदामध्ये परीक्षिती राजाला उपदेश करताना हे भगवान शुकाचार्य बोलून आले. कृते ध्यायते विष्णुं त्रेतायाम यजतो मखये द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात कलेर्दोषनिधे राजन् अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंगः परं व्रजेत. हे शुकाचार्य बोलून आले ना परीक्षिती राजाला की प्रत्येक एक युगाचं प्रत्येक एक साधन शास्त्राने आपल्याला सांगितलं आहे. मग त्याच्याकरता कालमर्यादा बघितली गेली असेल, वयोमर्यादा बघितली गेली असेल, त्याच्याकरता सामर्थ्य मर्यादा बघितली गेली असेल, काय जे काही शास्त्राने पाहिलं असेल ते सगळं पाहून आम्हाला एक विशिष्ट साधन विशिष्ट युगामध्ये सांगितलं गेलं. कृतयुगामध्ये ध्यान करा, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करा, द्वापार युगामध्ये भगवंताची सेवा करा आणि कलियुगामध्ये नामस्मरण करा. प्रत्येक युगाचं एक स्वतंत्र साधन सांगितलं.
आता कृतयुगामध्ये ध्यान करा म्हणजे नामस्मरण करूच नका असं नाही आहे, आणि कलियुगामध्ये नामस्मरण करा म्हणजे म्हणजे ध्यान करूच नका, यज्ञयाग करूच नका असा त्याचा अर्थ नाही आहे. त्या त्या साधनेचं ते प्राधान्य असतं, प्राबल्य असतं त्या त्या काळामध्ये. आपल्याला त्याची संगती लावून घ्यावी लागेल. या सगळ्याचा विचार करताना त्याचा समन्वय करावा लागेल तर हे जमून जातं. कृतयुगामध्ये ध्यान करा म्हणजे कृतयुगात लोकांनी नाम घेतलंच नाही भगवंताचं असं नाहीच आहे, आणि कलियुगामध्ये नामस्मरण करा म्हणजे कलियुगामध्ये यज्ञयाग केले जातच नाहीत असं नाही आहे, कलियुगामध्ये सेवा करायचीच नाही असं नाही आहे, कलियुगामध्ये ध्यान लावायचंच नाही असं बंधन नाही आहे. कलियुगामध्ये सुद्धा आपण ध्यान करू शकतो, कलियुगामध्ये सुद्धा यज्ञ करू शकतो. मर्यादा असतील त्याच्या, मान्य आहे, पण अजिबात त्या साधनाचा पूर्ण निषेधच केला गेलेला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आपल्याला त्याचा समन्वय करावा लागेल. अगदी थोडक्यामध्ये जर बोलायचं झालं तर कृतयुगामध्ये ध्यान करा आणि कलियुगामध्ये नाम घ्या, याचा नेमका अर्थ काय करायचा, समन्वय काय करायचा. थोडक्यात सांगायचं झालं तर ध्यानाला प्राधान्य देऊन नाम घेतलं गेलं की त्याला कृतयुग म्हणतात, आणि नामाला प्राधान्य देऊन ध्यान लावलं गेलं की त्याला कलियुग म्हणतात. एवढाच फरक आहे. नामाला प्राधान्य द्या आणि नामानं ध्यान लावण्याचा प्रयत्न करा. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला, याच अभंगाचं शेवटचं चरण आपण बघा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय, हे ज्ञानोबरायांचं म्हणणं बघा. परमात्मा ध्यानात आहे, परमात्मा नामात आहे, पण नामाला प्राधान्य देऊन ध्यान लावा, नामाचं ध्यान लावा, हे कलियुग आहे. आणि ध्यानाला प्राधान्य देत तुम्ही नाम घ्या, ध्यान लागेपर्यंत नाम घ्या, त्यानंतर नाम बंद पडलं तरी चालेल, कारण ध्यानानं परमात्म्याची एकरूपता साधली गेली. याला कृतयुग असं म्हणतात. फरक एवढाच आहे. यज्ञ यागाला प्राधान्य देऊन यज्ञाच्या मध्ये मध्ये नाम घ्या, हे त्रेतायुग होईल. तर नाम हाच यज्ञ म्हणा. नाम जप यज्ञ तो परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानोबा राय 10वा अध्याय मध्ये ज्ञानेश्वरी वाचा आपण. नाम जप यज्ञ तो परम, नाम जपालाच यज्ञ म्हणणं हे कलियुग आहे. आणि यज्ञामध्ये मध्ये मध्ये नामस्मरण करत राहणं ह्या त्रेतायुग आहे. सेवा करता करता सेवेला प्राधान्य देऊन नाम घेणं द्वापार युग आहे. नाम हीच भगवंताची सेवा, भजन हीच भज सेवायाम या धातुपाठानुसार जर आपण गेलो तर भगवंताचं भजन करणं हीच भगवंताची सेवा आहे असं म्हणणं, याला कलियुग असं म्हणतात. 4 युगामध्ये आपल्याला 4 स्वतंत्र साधनं सांगितली गेली. काळाचा एक स्वतंत्र विचार आहे. कुठलंही महात्म्य ओळखायचं असेल, मग ते कोणत्या पदार्थाचं असेल अथवा कोणत्या तत्वाचं असेल, कोणत्या साधनेचं असेल, त्याच्याकरता पहिला विचार करा तो कालाचा करा. कालाचा विचार करा. एखादी गोष्ट आहे, आपल्या पणजोबा खापर पणजोबाच्या काळातली एखादी गोष्ट जर आपल्याला सापडली तर आपण आहोत जुन्या काळातला आहे, आत्ता त्याचा काही उपयोग नाही, द्या टाकून. त्या गोष्टीचं महात्म्य टिकत नाही, त्या वस्तूचं महत्त्व टिकत नाही. आजच्या काळामध्ये ती वस्तू चालते का, आजच्या काळामध्ये तिची उपयुक्तता आहे का, तर त्या वस्तूचं मूल्य, त्या वस्तूचं महत्त्व आपल्याला कळतं. कोणत्याही वस्तूचं महात्म्य जाणण्याकरता त्या वस्तूचा काल कोणता आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे मग महात्म्य कळतं. काल कोणता आहे, कलियुग चालू आहे. कलियुग चालू असेल तर नामस्मरणाला महत्त्व येतं, नामाचं महात्म्य आहे. कलेर दोष निधे राजन असती एको महान गुण हा. अरे कलियुग अनंत दोषाची खाण आहे, मान्य आहे. कलियुगामध्ये सगळे दोष आहेत, पण कलियुगाचा एक महत्त्वाचा गुण आहे की कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केल्याने परमात्मा प्राप्त होतो. कालाचं महात्म्य आहे. कारण कलियुगाचा कालावधी आपण बघा, मानवी जीवनाची मर्यादा आपण पहा.
जुन्या काळामध्ये, आता त्रेतायुग वगैरे आपण मागे जाऊ तसं तसं माणसाच्या आयुर्मर्यादेचा विचार केला तर हजारो वर्षाचं आयुष्य माणसाला सांगितलं जातं. होतं, असेलही. आपण पुराणांमध्ये वाचतो, मोठमोठ्या ऋषींनी किती किती वर्ष यज्ञ केले, किती किती वर्ष साधना केली, तप केलं. 60,000 वर्षाचं तप विश्वामित्राचं सांगितलं गेलं आपल्याला. तुकोबाराधिकांनी, सगळ्या संतांनी त्याचं वर्णन केलं. ध्रुव बाळांनी 36,000 वर्ष राज्य केल्याचं वर्णन भागवतांनी केलं. परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर ध्रुव परत आले अरण्यातून. उत्तानपाद राजांनी त्यांना राज्यावर बसवलं. उत्तानपाद राजे निघून गेले. त्यानंतर 36,000 वर्ष ध्रुवांनी राज्य केलं. काय आयुर्मर्यादा आहे? 36,000 वर्ष. याच्या पुढे जाऊन बघा, जड भरताचं राज्य 1 कोटी वर्षाचं राज्य सांगितलंय. 1 कोटी म्हणजे काय संख्या झाली? 1 कोटी वर्ष भरत राज्य करतात म्हणजे आयुर्मर्यादा काय असेल? तेवढा काल देह राहिला पाहिजे ना. आम्ही याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. विश्वामित्राने 60,000 वर्षाची तपश्चर्या केली. आम्ही ऐकून आहोत. हजारो वर्षाच्या तपश्चर्या त्या काळात सांगितल्या गेल्या. मान्य आहे. लाखो वर्षाचं आयुष्य मान्य आहे. त्याच्यामध्ये ध्यान हे साधन करा, मान्य आहे. त्याच्यामध्ये यज्ञयाग हे साधन करा, मान्य आहे. अहो, भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला अर्जुनाबरोबर युद्धभूमीवर गेले आणि युद्धभूमीवर अर्जुनाला भगवंतांनी गीतेचा उपदेश केला, न धरी शस्त्र करीमी म्हणून प्रतिज्ञा केली, पण रथाचं चाक घेऊन अंगावर धावून गेले भीष्माचार्यांच्या. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाचं वय 124 वर्षाचं होतं असं शास्त्र सांगतं. महाभारतात निर्देश. त्याचा अभ्यास केला. 124 वर्षाच्या वयामध्ये भगवान श्रीकृष्ण रथाचं चाक घेऊन भीष्माचार्यांच्या अंगावर धावून गेले. अर्जुनाचं वय काही त्यावेळेला 5-25 वर्षाचं नक्की नव्हतं. अर्जुनाचंही वय 100 वर्षाच्या वर होतं. मग आता हे सगळं जर चिंतन आपण पाहिलं तर त्यावेळेला तेवढी मोठी साधनं करणं आणि त्या साधनांकरता तेवढा वेळ देणं मान्य आहे. आता कलियुग आहे. कलियुगामध्ये माणसाची आयुर्मर्यादा किती? 100 वर्ष म्हणलं तर डोक्यावरून पाणी. किती वर्ष आम्ही जगणार आहोत? आम्हाला आयुष्य किती? अहो, सांगेपर्यंत मरण नाही आलं तर बरं. सांगेपर्यंत आम्ही म्हणू 75, पण 5 म्हणेपर्यंत प्राण नाही गेला तर परवडलं. इतकी आयुर्मर्यादा कमी आहे. किती? आता सरासरी आयुर्मान जर माणसाचं काढलं तर भारत देशामध्ये सरासरी आयुर्मान 60 वर्षाच्या पुढे गेलं. आत्ता 70च्या आसपास चाललंय. 60च्या पुढे, 70च्या मध्ये आयुर्मान. 70 वर्षाचा कालावधी. बरं, जाऊ द्या, कशाला वाईट वाटून घेता. 100 धरा की. चला, कोणाला वाईट वाटायला नको. 100 धरा की. 100 वर्षाचं आयुष्य आम्हाला मिळालं. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आम्ही साधनेला किती वेळ देणार आहोत सांगा बरं? साधनेला वेळ किती देणार? तुकोबारायांनी चिंतन करताना आपल्याला काय सांगितलं? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले. समजा 100 गृहीत धरले आपण. 100 वर्षाचं आयुष्य. अर्ध रात्र काय, 24 तासाचा दिवस आहे. त्यात 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र आहे. 12 तासाच्या रात्रीमध्ये आम्ही झोपतो. त्यामुळे 100 वर्षापैकी 50 वर्ष आमची झोपेत गेली आहेत. 50 तरी झोपेत गेली. 100 धरली तरी 50 झोपेत गेली. उरलेल्या 50मध्ये बालपण 12 वर्षापर्यंत जरी सौभरी ऋषींच्या नियमानुसार धरलं आपण, 12 वर्ष किंवा आणि मांडव्याच्या नियमाप्रमाणे 12 वर्ष धरा. 12 वर्षाचं बालपण धरा. या काळामध्ये काय असतं? काही करता येत नाही. बाल्यावस्थेमध्ये काय सगळे नारद नसतात, सगळे ध्रुव नसतात. 12 वर्षाच्या कालामध्ये आपण किती साधना केली? 12 वर्षाचे होईपर्यंत किती नामस्मरण केलं? 12 वर्षाचे होईपर्यंत आपण किती गाथ्याची पारायणं झाली? आपण 12 वर्षाचे झालो तेव्हा ज्ञानेश्वरीची किती, हरिपाठाची किती पारायणं झाली? आपल्याला काय काय पाठ होतं त्यावेळेला? किती वेळेला आपण नियमानं मंदिरामध्ये गेलोय? किती वेळेला भगवंताला, देवा मला तू मुक्त कर, तुझ्या चरणाजवळ स्थान दे म्हणून प्रार्थना केली? 12 वर्षात सांगतो. 12 वर्षाचे होईपर्यंत बाल्यावस्थेचा सगळ्यात मोठा दोष असतो ते म्हणजे अज्ञान. नाथ महाराजांनी
भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला, बालकांडाच्या सुरुवातीला, अगदी 6व्या-7व्या प्रसंगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या या ज्या बाल्य, तारुण्य, प्रौढ आणि वृद्ध या 4 अवस्था आहेत, या अवस्थांतले दोष आपल्याला सांगितलेत. आपण भावार्थ रामायण बघा. बाल्यावस्थेचा सगळ्यात मोठा दोष असतो तो म्हणजे अज्ञान, अविद्या. काय कळतं 12 वर्षाच्या काळामध्ये? 12 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला काय कळत होतं? काही कळत नव्हतं. जीवन म्हणजे काय असतं, त्याची धन्यता कशात असते, परमार्थ करावा का प्रपंच करावा, आपण इंजिनियर व्हावं का डॉक्टर व्हावं, हे तरी 12 वर्षापर्यंत ठरवता येतं काय? बाल्यावस्थेमध्ये ते सगळं अज्ञानात गेलं, खेळण्यामध्ये गेलं. काही चिंता कशाचीच नव्हती. ना संसाराची चिंता होती, ना देहाची होती, ना आयुष्याची होती, ना धन्यतेची होती, ना आईबापाची चिंता होती, काही नाही. आईबापाच्या जीवावर आपण निव्वळ व्यस्त जीवन जगत आलेलो आहोत. काही नाही. 12 वर्षाचं होईपर्यंत परमार्थाचं साधनेचं नाव नाही आपल्याकडे. मग 100पैकी आधीच 50 उरले, 50तले हे 12 गेले. 12 काय 15 धरा, चला सोपं जावं गणिताला म्हणून सांगतो. 15 वर्षाचे होईपर्यंत आपण काही केलं नाही. किती उरले? 50तून 15 गेले, किती राहिले? 35. या 35मध्ये आपलं तारुण्य. तारुण्याचा सगळ्यात मोठा दोष आहे विषयासक्ती आणि उन्माद. तारुण्यामध्ये दुसरं काही सुचत नाही. काय होतं तारुण्यामध्ये? आपलं तारुण्य आलंय, आता आपण लवकरात लवकर परमार्थ प्रवृत्त झालं पाहिजे. ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ग्रंथ सांगितला, 32व्या वर्षी तर आचार्य निघून गेले, 21व्या वर्षी तर ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. आम्ही काय करतो होतो आमच्या तारुण्यामध्ये? काय करत होतो? आता हे प्रवचनात सांगू नये असं सगळं करत होतो. काय करत होतो? आपलं तारुण्य कशात गेलं? तारुण्याचा दोष आहे विषयासक्ती, तारुण्याचा दोष आहे उन्माद. अंगात ताकद असते, शरीराला सौंदर्य प्राप्त झालेलं असतं, त्या सौंदर्याचं प्रदर्शन करण्याची अपेक्षा असते. लोकांसमोर जावं, चांगले कपडे परिधान करावेत, गाड्या चालवाव्यात, पैसे उडवावेत, इकडं जावं तिकडं जावं, मित्रांबरोबर फिरत राहावं. याच्या पलीकडे परमार्थातला तरी आपल्या तारुण्यात आला का? आला का? आणि या तारुण्याची एक 15 वर्ष जर आम्ही डोळ्यासमोर ठेवली तर 35तली 15 गेली. किती राहिली हो? 20च राहिली ना? 20 राहिली. 20 हातामध्ये. या 20 वर्षामध्ये आपलं लग्न झालंय. या 20 वर्षामध्ये आपल्याला संतती झाली आहे. या 20 वर्षामध्ये आपले आजारपण आहेत. या 20 वर्षामध्ये आईबापाची आजारपणं काढावी लागली आहेत. या 20 वर्षामध्ये मात्या पित्यांच्या देहाच्या रक्षणाकरता आपल्याला काही करावं लागलंय. कारणाने माता पित्यांचा वियोग जरी झालेला असला तरी याच्यामध्ये आपल्या मुलांकरता काहीतरी निर्माण करून ठेवण्याकरता धडपड करावी लागते. या 20 वर्षामध्ये आमच्या स्वतःच्या देहरक्षणाकरता आम्हाला मरमर करावी लागते. याच 20 वर्षामध्ये बायकोच्या देहरक्षणाकरता आमची मरमर चालू आहे. तिच्या औषध पाण्याची व्यवस्था आहे, आईबापाच्या औषध पाण्याची व्यवस्था आहे, मुलांकरता काहीतरी करून ठेवण्याची व्यवस्था आहे. आमच्या स्वतःच्या नोकरीतली आम्हाला काही पदोन्नती मिळत गेलेली आहे. आम्ही वरच्या पदावर गेलोय आणि तिथे आम्हाला अधिकाधिक जबाबदाऱ्या आहेत. मग त्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आम्हाला घर नाही, आम्हाला दार नाही. आता ही नवीन मुलं बघा तुम्ही, IT क्षेत्रामध्ये राहणारी, ही IT मध्ये काम करणारी मुलं आताची बघा तुम्ही. बाहेरून सांगताना ते सांगतात आम्ही ITत काम करतो म्हणून. कशाचं ITत काम करतात? अहो, यांना दिवस नाही रात्र नाही, यांना कुटुंब नाही. बरं, हे ज्या कंपनीत काम करतात ती कंपनी जर अमेरिकेतली असली तर त्यांची रात्र म्हणजे आपला दिवस, आपली रात्र म्हणजे त्यांचा दिवस. त्यांचा दिवस उजाडला की आपली रात्र सुरू होते. यांना रात्री झोप नाही, यांना परिवार राहिला नाही, यांना बायको राहिली नाही, यांना मुलांचं काही राहिलेलं नाही. यांना फक्त काम 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 काम, टार्गेट पूर्ण करा, बस एवढ्यावर सगळा जोर आहे. याच्या पलीकडे काही राहिलेलं नाही. 20 वर्षामध्ये आम्ही काय काय केलंय? किती तीर्थयात्रा केल्या उरलेल्या 20 वर्षामध्ये? किती वेळेला आम्ही भगवंताच्या मंदिरामध्ये गेलो? किती वेळेला ज्ञानेश्वरीची पारायणं झाली? आणि मग ज्या वेळेला या सगळ्या कामातून आम्ही निवृत्त होतो, आम्ही ज्या वेळेला रिटायर्ड होतो, त्यावेळेला मग आम्हाला आठवतंय आता परमार्थ केला पाहिजे. त्यावेळेला माऊलीबरोबर चालायला पायात ताकद नाही,
आम्ही प्रवचन कीर्तन ऐकावं म्हणजे कानाला फारसं नीट ऐकू येत नाही, नामस्मरण करावं म्हणजे चित्त एकाग्र राहत नाही, कारण आयुष्यभरामध्ये त्या चित्ताला सवयच लावली नाही, आणि कोणत्याही क्षणी मृत्यू येऊन घेऊन जाऊ शकेल अशी अवस्था प्राप्त झाली. आणि मग आम्हाला वाटायला लागलं परमार्थ, आता कशाचा परमार्थ आला, झालं ना, संपलं, आयुष्यच संपलं आमचं. केलं काय आम्ही आयुष्यामध्ये, केलं काय? म्हणून तुकोबारांनी आम्हाला सावध केलंय, बाबा हे करू नका, अल्प आयुष्य मानवदेह याच्यामध्ये वाया घालवू नका, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. मग काय करा, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाऊगिया उपाधी, लक्ष लावोनी रहा गोविंदिगा. का सांगतात संत आम्हाला, का सावध करतात? सावध व्हा, कोणताही क्षण आमच्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो. आमचं आयुर्मान किती आहे आम्हाला माहिती नाही, आमचं मरण कधीही येऊ शकतं. आम्ही आत्ता सरासरी 60-70 म्हणतो आहोत, तेवढं तरी आहे का नाही माहीत नाही, ह्याच्या पुढे अजून किती कमी होणार आहे माहीत नाही. एका बाजूला आम्ही जे अन्न खातो आहोत त्याच्यातली भेसळ वाढते, आणि दुसऱ्या बाजूला नवनवीन औषधांचे शोध लागत आहेत. या दोन्हीच्या भांडणामध्ये आमचं आयुर्मान कुठपर्यंत वाढणार आहे का कमी होणार आहे आम्हाला त्याची कल्पना नाही. मग किती वेळ आमच्या हातात आहे बाबा? कलियुगामध्ये माणसाचं आयुर्मान किती किती काही सांगता येत नाही. संतांनी आम्हाला सांगितलं, बाबा मग त्याच्याकरता एकच विचार करा, क्षणभंगुर नाही भरवसा. एक क्षण एवढंच आपलं आयुष्य माना, क्षणभर माणसाचं आयुष्य आहे, कोणत्याही क्षणी मरण येऊ शकेल अशी अवस्था आहे. कलियुग आहे, मरण तर येणारच आहे. न तदस्ती यदद्यापि न कालो निगिरत्ययम असं योग वासिष्ठांनी म्हटलंय. जगामध्ये असा एकही पदार्थ नाही की ज्याला काळाने गिळंकृत केलेलं नाही. तुकोबाराय म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. तो भाग वेगळा, पण सगळ्या जगाला काळ ग्रस्त करणार आहे. कधी ना कधीतरी मरण आहेच आहे. एकूण सगळा विचार जर डोळ्यासमोर ठेवला तर कोणताही क्षण जर माणसाच्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो, तर कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य क्षणभंगुर मानलं गेलं. मग मुळातच जर आयुष्य एका क्षणाचं मानलं गेलं तर एका क्षणामध्ये आपल्या जीवनाची धन्यता करून देणारं साधन या कलियुगामध्ये दिलं पाहिजे. म्हणून नाम एवढं एक साधन दिलं की जे एका क्षणात घेता येतं. म्हणून देवाची द्वारी उभा दिवसभरी नाही ना, उभा क्षणभरी. एक क्षण बस, एवढंच आयुर्मान आहे आपलं. काळाचा विचार करा, काळ आम्हाला ग्रस्त करणार आहे, काळ खाणार आहे. मी घाबरवत नाही आपल्याला, मी फक्त जाणीव करून देतो. भिवू नका, आपण काही होत नाही, प्रवचनात येत नाही, तुकोबारांनी म्हटलंय म्हणून. बस सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही म्हणतात तुकाराम महाराज. हो, काळ आपली आयुष्याची गणना करतोच आहे, किती राहिले किती संपले काळाकडे नोंद आहे. पण जो वेळ आम्ही कथेमध्ये कीर्तनामध्ये नामस्मरणामध्ये असतो तेवढा वेळ काळाच्या लेखणीतून वजा होतो. काळ म्हणतो हा काळ धरायचा नाही यांचा. कथेत गेला ना, प्रवचनात कीर्तनात बसलाय ना, एवढा काळ वजा करा, हा धरायचा नाही. आणि म्हणून कथेमध्ये कीर्तन प्रवचनामध्ये मरण येत नाही, चिंता करू नका तुम्ही. आणि खरं सांगू का मी आपल्याला, हे काय तुकाराम महाराजांचं म्हणणं ज्या एका भूमिकेवरून असेल, पण खरं सांगायचं झालं तर प्रवचनात आणि कीर्तनात मरण यावं एवढं पुण्य तरी कुणाजवळ आहे. घाबरूच नका तुम्ही, काही होत नाही, काही होत नाही. का मी कशा 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. 4,32,000 वर्ष आपल्याला चिंता नाही, आपलं भागत आहे. मी का बोलतो लक्षात घ्या. काळाचा विचार करा. काळग्रस्त कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन. महाभारतात आहे. सगळ्या जगाला काळ खाणार आहे, पचवणार आहे. कालः पचती भूतानी, सर्व भूतमात्रांना काळ ग्रस्त करणार आहे. सर्वाणीव, सगळ्यांना, सगळ्या भूतमात्रांना. आत्मनी अनात्मनी, जड चेतन सगळे पदार्थ काळाच्या तोंडात जाणार आहे. काळ सगळ्या जगाला खाऊन पचवतो.
पण काळालाही जो पचवतो त्याचं भजन तुम्ही का करत नाही बाबा? महाभारताने विचारलं. का नाही त्याचं भजन कर? यस्मिंस्तु पच्यते कालः तम वेदेह न कश्चन. त्याला जाणण्याचा प्रयत्न का नाही करत आपण? त्याला जाणलं पाहिजे. मग तो कसा जाणता येईल? त्याचं भजन करा. का करा? कारण आमच्या हातात एक क्षण आहे आणि एका क्षणात जे साधन साध्य होऊ शकतं ते साधन म्हणजे फक्त नाम एवढं साधन आहे.